विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण विभाग 3 इतिहास विषयाचा सुधारित अभ्यासक्रम पाहणार आहोत। शिवाजी विद्यापीठाने जून 2020 पासून विभाग 3 या वर्गासाठी सुधारित अभ्यासक्रम लागू केलेला आहे आणि त्यानुसार विद्यापीठाने इतिहास विषयाचा पेपर क्रमांक 8 साठी मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पेपर सुरू केलेला आहे आणि त्याचा कालावधी इसवी सन 1206 ते 1526 असा ठेवण्यात आलेला आहे। मध्ययुगीन भारताचे दोन कालखंड पडतात। इसवी सन 1206 ते 1526 या काळाला सुलतानशाही कालखंड असं संबोधलं जातं, तर इसवी सन 1526 ते 1707 या काळाला मोगलशाही कालखंड असं संबोधलं जातं। तर यापैकी सुलतानशाहीचा जो कालखंड आहे त्याचा आढावा आपण या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेणार आहोत। हा अभ्यासक्रम एकूण 4 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने पाहणार आहोत। इतिहास लेखनास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहास साधने असे म्हणतात। साधने ही दोन प्रकारची असतात, एक लिखित किंवा वाङ्मयीन साधनं आणि दोन भौतिक किंवा पुरातत्वीय साधन। पहिल्या मुद्द्यामध्ये आपण लिखित साधनांची माहिती घेणार आहोत। मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे तारीख-ए-फिरोजशाही व अमृतमल्लेदा या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांची माहिती आपण घेणार आहोत। तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ जियाउद्दीन बर्नी याने लिहिलेला असून दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे अमुक्तमल्लेदा। विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यानं हा काव्यग्रंथ लिहिलेला असून विजयनगरच्या राज्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या ग्रंथातून उपलब्ध होऊ शकते। दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये ऐतिहासिक स्मारकांचा समावेश नाही। भारताच्या मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित अशा वास्तू, मंदिरे, किल्ले, मशिदी, राजवाडे, स्तंभ, शिलालेख, ताम्रपट आणि नाणी अशा अनेक पुरातत्वीय साधनांचा आढावा आपण या मुद्द्यामध्ये घेणार आहोत। आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण या कालखंडामध्ये भारतामध्ये आलेले जे परकीय प्रवासी होते ते त्यांचे वृत्तांत पाहणार आहोत। मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक परकीय प्रवाशांनी भारताला भेटी दिलेली आहे। हे प्रवासी विविध देशातून आलेले होते। त्यांनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, देशभरचा प्रवास केलेला आहे, समाजाचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहे। त्यांचे हे वृत्तांत इतिहासाची महत्त्वाची साधने म्हणून पाहिली जातात। यापैकी इब्न बतूता आणि डोमिंगो पोएस या दोघांच्या ग्रंथाची माहिती आपण घेणार आहोत। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण मध्यकाळातील प्रमुख सत्ताधीशांची माहिती घेणार आहोत। मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एक कर्तबगार सुलतान म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीला ओळखले जाते। हा खिल्जी घराण्यातीलच नव्हे तर संपूर्ण दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ शासक मानला जातो। अल्लाउद्दीनचे अंतर्गत धोरण व त्याने केलेल्या सुधारणा आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत। दिल्ली सुलतानशाहीमधील दुसरा कर्तबगार सुलतान म्हणजे मुहम्मद बिन तुगलक होय। तो अधिक विद्वान, उत्तम लेखक व उत्कृष्ट वक्ता होता। त्याच्याकडे अचाट बुद्धिमत्ता होती। त्याने आपल्या कार्यकाळात प्रशासनामध्ये अनेक अभिनव असे प्रयोग केले। विशेषतः मुहम्मदाने चलन व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी प्रतिकात्मक मुद्रा प्रचलनाचा प्रयोग केला। याचा अभ्यास आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत।
दक्षिण भारताच्या मध्ययुगीन इतिहासात विजयनगरचे साम्राज्य हा वैभवशाली कालखंड होता. विजयनगरच्या गादीवरील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता म्हणजे राजा कृष्णदेवराय होय. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य भरभराटीच्या उच्च शिखराला जाऊन पोहोचले होते. त्याच्याच राजवटीमध्ये विजयनगर राज्याने वैभवाचे परमोच्च शिखर गाठले होते. हे आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. दक्षिण भारतातील बहामनी राज्यातील कार्यक्षम प्रशासक व मुत्सद्दी मुख्यमंत्री अर्थात वजीर म्हणजे निजामुद्दीन मुहम्मद गिलानी उर्फ महमूद गवान होय. त्याने आपल्या कार्यकाळात बहामनी सत्तेचा विस्तार तर केलाच, पण या राज्याला स्थैर्यही मिळवून दिले. तर त्याच्या कार्याचा आढावा आपण चौथ्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. प्रकरणामध्ये सुलतानशाही व विजयनगरकालीन प्रशासन व्यवस्था आणि आर्थिक स्थिती आपण पाहणार आहोत. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण मध्ययुगीन काळात अस्तित्वात असलेल्या प्रशासन व्यवस्थेची माहिती घेणार आहोत. तत्कालीन प्रशासन व्यवस्थेत केंद्रीय प्रशासन व्यवस्थेला अत्यंत महत्त्व होते. केंद्रीय प्रशासन राजा हा मंत्रिमंडळाच्या साहाय्याने पाहत असे आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे प्रांतामध्ये विभाजन केले होते आणि प्रांताचा कारभार सुभेदार आपल्या अधिकार वर्गाच्या साहाय्याने पाहत असे. तर आपण पहिल्या मुद्द्यामध्ये तत्कालीन केंद्रीय आणि प्रांतीय प्रशासन कसे होते याची माहिती घेणार आहोत. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण तत्कालीन कृषी व्यवस्था व महसूल धोरणाची माहिती घेणार आहोत. प्राचीन काळापासून भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच राहिलेला आहे. मध्ययुगीन काळातही बहुसंख्य लोक खेड्यात राहत असत आणि तेथील लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य साधन हे शेतीच असलेलं पाहायला मिळतं. शेती हे जसे प्रजेच्या उपजीविकेचे साधन होतं, तसंच शेतसारा किंवा महसूल हे शासनाच्या उत्पन्नाचं मुख्य साधन होतं आणि मग ते उत्पन्न वाढावं यासाठी शासनही शेतीकडे विशेष लक्ष देत असे, सुधारणा करत असे आणि त्या दृष्टीने राज्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा आपण या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण मध्ययुगीन कालखंडातील भारतातील उद्योगधंदे आणि व्यापार याचा अभ्यास करणार आहोत. उद्योगधंदे आणि व्यापार हे देशाच्या आर्थिक विकासातील दोन महत्त्वाचे घटक आहेत. उद्योगधंद्याच्या भरभराटीतून व्यापार व व्यवसायाला गती व प्रेरणा मिळते. सुलतानांच्या काळात व विजयनगर राज्यामध्ये कोणते उद्योगधंदे चालत असत आणि तेथील देशी व विदेशी व्यापार कसा विस्तारलेला होता याचा आढावा आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. हे आहे आपले चौथे प्रकरण. या प्रकरणात आपण मध्ययुगीन भारतातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करणार असून तत्कालीन संस्कृती समजून घेणार आहोत. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण मध्ययुगीन भारतातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील तीन महत्त्वाचे प्रभाव पाहणार आहोत. त्यातला एक आहे सुफी पंथ, दोन भक्ती चळवळ आणि तीन आहे शीख धर्म. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण हिंदू आणि मुस्लिम समाजाचं जे समाज जीवन आहे ते अभ्यासणार आहोत. तत्कालीन समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची लोकसंख्या मोठी होती. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण झाल्याने त्यांच्या समाज जीवनावर एकमेकाचा परिणाम झालेला दिसतो. राहणीमान, पोशाख, खानपान, चालीरीती, परंपरा यांच्यावर एकमेकांचा प्रभाव आपल्याला आजही जाणवतो. त्याची माहिती आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण सुलतानशाही, विजयनगर व बहामनी काळातील वास्तुकलेच्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत. या काळातील राज्यकर्त्यांनी वास्तुकलेमध्ये मोठी भर घातलेली आहे. अनेक उत्कृष्ट वास्तू उभ्या केल्या. पारंपरिक भारतीय कला व इराणी कला यांचा सुरेख संगम
तत्कालीन वास्तुकलेला आपल्याला आढळतो. विजयनगरमधील सर्वच राज्ये हे विद्या आणि कलेचे चाहते होते. त्यामुळेच विजयनगर राज्यामध्ये इतर कलांबरोबरच वास्तुकलेची मोठी प्रगती झाली. त्याचा आढावा आपण या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. तर एकंदरीत अशा प्रकारे या 4 प्रकरणाच्या माध्यमातून आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. या अभ्यासक्रमाला उपयुक्त ठरतील अशी संदर्भ पुस्तके ही पुढीलप्रमाणे आहेत. त्याचा आपण अधिकाधिक उपयोग करावा, वाचन करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.